जागतिक निसर्ग संवर्धन दिन मराठी भाषण। नमस्कार आदरणीय शिक्षक वर्ग, प्रिय मित्रांनो आणि मान्यवर उपस्थित। आज आपल्याला येथे एकत्र येण्याचे कारण आहे जागतिक निसर्ग संवर्धन दिन। दरवर्षी 28 जुलै रोजी हा दिवस साजरा केला जातो। या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट निसर्गाचे रक्षण आणि संवर्धन करणे आहे। निसर्ग म्हणजेच आपली पृथ्वी, आपले पर्यावरण। आपण सर्वांनी एकत्र येऊन निसर्गाचे रक्षण करणे आवश्यक आहे। आपण झाडे लावणे, पाण्याचा योग्य वापर करणे आणि प्लास्टिकचा कमी वापर करणे यांसारख्या साध्या गोष्टींनी निसर्गाचे रक्षण करू शकतो। आजच्या घडीला आपले पर्यावरण विविध समस्यांना सामोरे जात आहे। झाडांची तोड, पाण्याची टंचाई, प्रदूषण आणि ग्लोबल वॉर्मिंग यामुळे निसर्गाचे नुकसान होत आहे। या सर्व समस्यांना आपणच जबाबदार आहोत। म्हणूनच आता आपणच या समस्यांवर उपाय शोधायला हवेत। वृक्षारोपण हा निसर्ग संवर्धनाचा एक महत्त्वाचा भाग आहे। अधिकाधिक झाडे लावल्याने वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढते आणि प्रदूषण कमी होते। पाणी वाचवणे हा अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे। पाण्याचा योग्य वापर आणि त्याचे संवर्धन आपल्याला भविष्यातील पाण्याची टंचाई टाळण्यासाठी आवश्यक आहे। प्लास्टिकचा वापर कमी करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे। प्लास्टिकच्या वस्तूंच्या वापराऐवजी पर्यावरणपूरक वस्तू वापराव्यात। प्लास्टिकमुळे जमिनीची आणि पाण्याची गुणवत्ता कमी होते आणि त्यामुळे विविध आजार उद्भवतात। या सर्व गोष्टींवर आपण लक्ष दिले पाहिजे आणि आपल्या दैनंदिन जीवनात अंमलात आणले पाहिजे। चला, आपण सर्वजण एकत्र येऊन निसर्ग संवर्धनासाठी कार्य करूया। धन्यवाद।